गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की मनुष्याचं जीवन आहे ना अतिशय सकारात्मक असतं, पण मनुष्य मात्र स्वतः त्या जीवनाशी छेडछाड करतो आणि स्वतःच त्या जीवनाला अस्तव्यस्त करून टाकतो। पण आपण या निरूपणामध्ये आज पाहणार आहोत की काही माणसं 20 वर्ष जगतात, काही 5 वर्ष जगतात, काही 50 वर्ष जगतात, काही 70 वर्ष जगतात। पण तुम्हाला खरं सांगू का, खरं मनुष्याला दिलेलं आयुर्मान भगवंतांनी 100 वर्ष दिलेलं होतं। बघा, तुम्ही आपल्या पूर्वजांचे जन्म बघा, सर्व 100 वर्ष जगलेली माणसं आहेत, पण ते 100 वर्ष पूर्णतः आपल्याला भगवंतांनी दिलं होतं का बरं? बघा, आता बरीच अशी मंडळी असतील की त्यांना हे माहीत नसेल की हे 100 वर्ष आयुष्य आपल्याला भगवंताने दिलं की दुसरं कोणी दिलं। पहा, जो मनुष्य जन्माला ना तो एक दिवस मरणारच आहे, पण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत भगवंताविषयी आपल्या जीवनामध्ये गोडवा असावा, भगवंताविषयी नामस्मरण आपण करावं, भगवंताची कृपा व्हावी असं प्रत्येकाच्या मनुष्याची भावना असावी। पण मनुष्य असा वागतो का बरं? कधीच नाही। नवे नवे तर मनुष्य म्हणतो काय, तुम्ही श्रीकृष्णाला भगवंत म्हणता, पण मग श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला बरं? बघा, काही नास्तिक लोक असतात ना, ती काही असं बोलतील ना, सांगता येणार नाही। कधी कधी असं सुद्धा म्हटलं जातं, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून बघा ते वेद बोलवले, पण ज्ञानेश्वरांना मनुष्याचं दुःख समजलं नाही का बरं? नक्कीच समजलं नास्तिकांनो। पण ज्ञानेश्वर महाराज या मनुष्याला आपण जगावं कसं हेच सांगत होते ना। ज्ञानेश्वर महाराजांनी या मनुष्याला सांगितलं की तू जर भगवंताचं नामस्मरण घेतलं नाहीस तर तुझ्या जीवनाची ह्या रेड्यासारखी अवस्था होईल, पण जर रेड्याने सुद्धा नामस्मरण घेतलं ना तर तो सुद्धा देवरूपाला जाईल। आणि रेड्या गेला ना, म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्टी होत असतात ना त्या सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यांच्याच होतात, पण जो भगवंताची भक्ती करतो, जो भगवंताचं नामस्मरण करतो त्याचं जीवन सुंदर होतं, त्याचं जीवन आनंदी होतं। चला तर आपण आता पाहूया, देवानं मानलेलं दिले फक्त 25 वर्ष आयुष्य। मग आता एक विचार आला, देवानं मानवाला 25 वर्ष आयुष्य दिलं, मग उरलेले वर्ष या आयुष्य कुणी आपल्याला दिलं? चला तर आपण निरूपणाला सुरुवात करूया। माणसाचं खरं आयुष्य किती? पहा, एका साधू महाराजांना एका सज्जनानं प्रश्न विचारला, महाराज, माणसाचं आयुष्य सर्वसाधारण किती आहे बरं? किती असतं हे? महाराज म्हणाले, 25 वर्ष। आश्चर्यचकित होत सगळे म्हणू लागले, महाराज ते कसं काय? हे तुम्ही खोटं बोलता का आमच्याशी? महाराज म्हणाले, अजिबात नाही। महाराज सांगू लागले, एक अतिशय सुंदर कथा। जेव्हा ईश्वरानं या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी ईश्वरानं प्रत्येक प्राण्याचं आयुष्य निश्चित केलं, प्रत्येकी 50 वर्ष। मनुष्य ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती असल्यानं मनुष्याला घडवायला देवाला अधिक वेळ लागला। पण एक खरं सांगू का, पुरुष आहे ना तो लवकर घडला, पण स्त्रीला घडवायला जास्त वेळ लागला होता। स्त्रीला घडवायला भगवंताला सुद्धा घाम फुटला होता,
कारण स्त्रीला ममता दिली, आईत्व दिलं, प्रेम दिलं, सर्व गुण संपन्न जर कोणी असेल ना तर ही स्त्री आहे. म्हणून प्रत्येक निरूपणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात ना की प्रत्येक माणसाने स्त्रीचा कधीही गैरवापर करू नका, तिच्यावर अत्याचार करू नका, तिला दुःखात ठेवू नका, तिला खुलेपणा द्या. तिचं सौंदर्य एवढं उजळून निघेल ना सर्व जगाला प्रकाश देईल. पण स्त्रियांना सुद्धा सांगणं आहे, आपला पती, आपला भाऊ, आपले आईवडील आपल्याला जर खुलेपणा दिला ना तर त्याचा गैरवापर करू नका. कारण तो साक्षात खुलेपणा देणारा त्यांच्या रूपाने तुम्हाला भगवंत असतो. म्हणून त्याचा गैरवापर करू नका. आपण पाहत होतो माणसाला घडवायला, स्त्रीला घडवायला देवाला खूप वेळ लागला. म्हणूनच देवानं माणसाला आयुष्य दिलं फक्त 25 वर्ष. सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना 50 वर्ष आयुष्य आणि आपल्याला फक्त 25 वर्ष. मनुष्य बुद्धिवादी प्राणी असल्यामुळं त्याला वाटू लागलं की ईश्वरानं आपल्यावर अन्याय केलेला आहे. त्यानं ईश्वराजवळ तक्रार केली, देवा 25 वर्षाच्या आयुष्यात मला काहीच आनंद मिळवता येणार नाही. थोडा अधिक आयुष्य वाढवून दिलं असतं ना तर ईश्वरानं सांगितलं, माझ्या व्यवस्थेप्रमाणे मी वाटप केलं आहे. जर तुला ते कमी वाटत असेल तर त्या प्राण्यांकडून तुमचं आयुष्य तुम्हाला जास्त वाटत असेल तर त्यांनी दिलं ना तर तुम्ही घेऊ शकता. त्यांच्याकडून तुम्ही कुशाल घेऊ शकता. थोड्या वेळानं बैल आणि ईश्वराला म्हणाला, देवा 50 वर्ष आयुष्य माझ्यासाठी खूप जास्त होईल, त्यातले 25 वर्ष कमी केले तर बरे होतील. ईश्वरानं म्हटलं, ठीक आहे, तुला नको असलेलं 25 वर्ष आयुष्य मनुष्याला दे. माणसानं बैलाकडची 25 वर्ष आयुष्य आनंदाने स्वीकारली. थोड्या वेळानं कुत्रा आला, तोही तेच म्हणू लागला, देवा मला 50 वर्ष आयुष्य भरपूर झाली, मला 25 वर्ष पुरेसंच आहे. कारण माझ्या 25 वर्षामध्ये मी खूप आनंदी आहे. देवानं त्याच्या आयुष्यातील 25 वर्ष कमी करून ती मनुष्याला दिली. 75 वर्षाचं आयुष्य मिळूनसुद्धा मनुष्य समाधानी नव्हता. त्याला पूर्ण 100 वर्ष आयुष्य हवं होतं ना. तेवढ्यात घुबड आलं. त्यानं ही 25 वर्ष आयुष्य मागून वरची 25 वर्ष मनुष्याला दान केली. अशा रीतीनं मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष पूर्ण झालं. मात्र या 100 वर्षात तो खऱ्या अर्थानं पहिली 25 वर्षच जगतो. आता तुम्ही म्हणाल, असं कसं शक्य आहे बरं? वरची उसने मिळालेले वर्ष ज्या प्राण्यांकडून दानामध्ये मिळाली ना तो त्यांच्यासारखं जगतो. त्यानंतर 25 वर्ष कुटुंबासाठी बैलासारखा राबतो. बघा तुम्ही, आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाजवळ बघा आपली मैत्री असते, आपला भाऊ असतो, आपला आईबाप असतो, आपले मित्र असतो. काही माणसं भेटतात ना बैलासारखे वागतात. कुठे काय बोलावं, कुठे राहावं, कुठे काय करावं हे त्यांना माहीत नसतं. निवृत्ती जवळ येऊ लागली की वृद्धापकाळ डोकावतो. मनुष्य शांत होण्याऐवजी कुत्र्यासारखा समोरच्यावर भुंकून आपलंच म्हणणं खरं करू पाहतो. म्हणजे एकतर्फे त्या कुत्र्यानं दिलेलं आयुष्य ते 25 वर्ष त्याच्याच सारखं जगत असतो. मग तुम्ही विचार करा, आपण म्हणतो हा भरपूर जगला म्हणजे हा भाग्यवंत आहे. अजिबात भाग्यवंत नाही. कारण का बरं? कारण जे आयुष्य तू जास्त वाढवलंस ना ते कुत्र्याप्रमाणे 25 वर्ष घालवलं, दुसऱ्याला फक्त शिव्या शाप देऊन घालवलं. मग तुझ्या आयुष्यामध्ये आनंद उरला का बरं? काहीच नाही. 75 वर्ष कशीबशी जातात, परंतु शेवटची 25 वर्ष न जगता येत नाही, झोप लागत नाही, अशी घुबडासारखी अवस्था होते. अशा अवस्थेमध्ये
मनुष्य केवळ मृत्यूची वाट पाहू लागतो, कारण त्यावेळी त्याला आयुष्य नाही तर जगण्यातून सुटका हवी असते. त्याला उसनं आयुष्य मागितल्याचा पश्चाताप होऊ लागतो आणि देवानं दिलेली 25 वर्ष आनंदाची होती ना याचा आठव त्याला येऊ लागतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण घालवलेले जे काही मोठेपणा आहे ना, जे काही आपला हापापसलेपणा आहे, जो मीपणा आहे, जो अहंकारपणा आहे, तुम्हाला थोडक्यात सांगू का? बघा, जो भरपूर श्रीमंत असतो ना, बघा त्याच्या 5-6 पिढ्या बसून खातील तरीसुद्धा त्याच्या घरामधला नोकर अस्वस्थ असतो, त्याला खुलेपणा नसतो. उलट त्याच्यावर तो ओरडत असतो, तुला मी पगार देतो, तू चांगलं वाग. त्याच्या घरातील लाईट आहे ना, ती बाहेरच्या आकड्यावरची असते, ती मीटरमधून नसते. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याच्या 5-6 पिढ्या बसून खाऊ शकतात तरीसुद्धा तो चोरी करतो. का करतो बरी चोरी? कारण त्याचं आयुष्य आहे ना त्या दुसऱ्या प्राण्यांकडून घेतलेलं असतं, म्हणून तो तसा जगतो ना. म्हणून आपलं आयुष्यसुद्धा तसंच आहे. भगवंतानं दिलेली आपली 25 वर्षे आहेत ना, अतिशय सुंदर जगा. या 25 वर्षामध्ये जेवढी भक्ती करता येईल ना, दत्तगुरूंचं जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करून घ्या. आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. नुसतं 100 वर्ष कशाला आयुष्य थोडंसं जगायचं. छत्रपती शिवाजी महाराज किती जगले बरं? जेमतेम 50 वर्ष जगले असतील. पण आजही ती कथा किती वर्ष होऊन गेले, नाव त्यांचं अजरामर झालं. त्यांचीच भाकरी आपण खातोय ना, नाहीतर आपलं आयुष्य कधी स्मशानात गेलं असतं आपल्याला सुद्धा माहीत नसतं. म्हणून पहा, हे सर्व ऐकल्यावर तुम्ही भावूक झाला असाल. म्हणजे माणसाचं आयुष्य दुःखमयच आहे ना, सुखी होण्याचा उपाय नाही का? बघा, त्या मनुष्यानं माणसाला विचारलं. महाराज म्हणाले, नक्की आहे. जो परत धडधाकट आहात तो परत ईश्वराची ओळख करून घ्या. म्हणजे नाशिवंत शरीराचा आणि संसाराचा मोह होणार नाही. संसारातून हळूहळू मन काढा आणि ते ईश्वराशी जोडा. सतत सत्संग करा, भगवंताचं नाम घ्या, कीर्तन ऐका, ईश्वराच्या इच्छेत जगायला शिका. म्हणजे उरलेलं दुःखदायक आयुष्य तुम्हाला सुखदायक होईल. वास्तविक जेवढी वर्ष तुम्ही ईश्वराशी जोडून राहता तेवढंच तुमचं खरं आयुष्य आहे ना. मग कसलीही मीपणा, कसला हा अहंकार सर्व गेलं. बाकी मग आपल्या आयुष्यामध्ये काही राहिलं का बरं? काहीच नाही. शेवटी आपला मृत्यू होतो आणि आपल्या कपाळावर 1 रुपया चिपकतो. तो 1 रुपयासुद्धा आपण घेऊन जातो का बरं? काहीच घेऊन जात नाही. मग नुसतं हे माझं ते माझं, मला एवढं वर्ष जगायचे, हे काय चाललंय? जर जगायचं असेल ना तर भगवंताच्या नामस्मरणानं जगा. भगवंताला सर्व आयुष्य तुम्ही भगवंताकडे सोपून द्या. सर्व इच्छा, आकांक्षा, विचार, सुविचार सर्व भगवंतावर सोपून द्या. भगवंत करेल ते खरं, पण आपण काय करतो बरं? आपण करू तेच खरं. भगवंत आपल्या डोळ्यातून दिसत नाही. मग आपल्या जीवनामध्ये दिव्यदृष्टी आपल्याला निर्माण होईल का? कधीच होणार नाही. आपण फक्त भक्ती करतो, ती फक्त पैशासाठी. 5-6 दिवस भक्ती केली का देवाला आपण प्रश्न विचारतो, देवा माझ्या जीवनामध्ये अजून दुःखच आहे, माझ्या जीवनामध्ये सुख कधी येईल? भगवंत म्हणतो, तुझ्या जीवनात सुख कधी येणार नाही, आणि आलं ना तरी ते काही क्षणापुरती असेल. तू सदा दुःखी असशील. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण नेहमी घ्यायला शिका. भगवंताकडून काही मागू नका. भगवंत आपल्याला एवढं देईल ना, अशक्याहूनही शक्य करून आपल्याला दाखवेल. आपण थोडंसं मागत असू ना तर भगवंत आपल्याला सर्व काही देऊन टाकेल. म्हणून आयुष्यामध्ये अहंकार करू नका, मीपणा करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे.
म्हणजे समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, जगामध्ये तू असत्याच्या पाठीमागे लागलास ना, तर तुझी वाईटच अवस्था होणार आहे. तुझ्या जीवनामध्ये दुःखच येणार आहे. पण जोपर्यंत तू सत्याचा शोध घेत नाही, तोपर्यंत तुला प्रकाश दिसणार नाही, उजेडामध्ये तू येणार नाही, तुला सतत अंधार दिसू लागेल. समर्थांनी सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. जगी पाहता साच ते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. म्हणजे जगामध्ये सत्य काय आहे याचा मनापासून तू शोध घ्यायला हवा ना. असा शोध घेत गेलास ना, तर नक्कीच देव भेटेल. आणि मग तुझ्या मनातील असलेली भीती, भ्रांती, भ्रम, अज्ञान या सर्व गोष्टी नष्ट होतील. पण तू अगोदर तुझ्या मनामध्ये, जीवनामध्ये भगवंताचं तू नामस्मरण घ्यायला सुरुवात करायला हवी. जोपर्यंत तुझ्या जीवनामधून असत्याचा शेवट होत नाही, वाईट गोष्टीचा शेवट होत नाही, तोपर्यंत तुला सत्य दिसणारच नाही. म्हणूनच तुला अगोदर संगत चांगली करावी लागेल. समर्थांनी सांगितलेलं आहेत ना, हे विषय आहेत ना, जीवनाचा नाश करत असतात. जीवनाला जीवदशा प्राप्त होते ना. म्हणून समर्थांनी आपल्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, सदा विषयो चिंतता जीव जाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवाऊगमी जन्म नाही स्वभावे. म्हणजे सतत विषयांचा विचार केल्यानं जीवदशा प्राप्त होते ना. त्यामुळं अहंभाव आणि अज्ञान उत्पन्न होतं. जन्ममरणाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठ्या विवेकानं स्वस्वरूपामध्ये मग्न व्हावं. जीवाचं जे उगमस्थान आहे ना, त्या आत्मस्वरूपामध्ये मग्न झाल्यावर जन्ममरणाचा संबंधच उरत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये मनुष्याचं जीवन आहे ना, आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं. पण ते हसत हसत जगायला शिकायला हवं ना. कधी आनंद मिळतो, कधी अनुभव मिळतो. जे मिळालं त्यात समाधान ठेवायचं, आणि जे नाही मिळालं त्याचं तक्रार करायची नाही. कारण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवण जातं ना. कधी आपण जिंकतो, कधी शिकतो, कधी पण थांबत कधी नाही. कारण चालत राहायचं हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. आणि शेवटी मन शांत असेल तर आयुष्यसुद्धा सुंदर वाटू लागतं. पण हे आयुष्य सुंदर कधी वाटेल बरं? जेव्हा आपल्या मुखामध्ये रामनाम येईल, दत्तगुरूंचं नामस्मरण येईल, श्रीकृष्ण स्वारींचं नामस्मरण येईल. जेव्हा आपण रामकृष्ण हरी म्हणू, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणू, तेव्हाच्या गोष्टी घडतील ना. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. वाईट वाटून घेऊ नका, चिंता करू नका, लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. आपली भक्ती निरंतर करा. जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, माणूस अहंकारी, अतिविचारी होतो कधी बरं? जेव्हा एखादा चांगला मनुष्य वाईट कृत्य करतो आणि त्याला काहीच होत नाही, तेव्हा खालच्या दर्जाचे मनुष्य असतात ना, म्हणजे त्यांच्यापेक्षा खालचे असतात, ते काय विचार करतात बरं? त्याला काही झालं नाही तर मलाही सुद्धा काही होणार नाही. म्हणून माणूस अवगुण विचार सोडत नाही. म्हणून सर्वात आपण चांगलं बघायला सुरुवात करा. आपल्यापासून सुरुवात करा. इतर लोक आपोआप चांगलं वागतील. काही माणसं म्हणतात, तो मनुष्य एवढा वाईट वागून सुद्धा पैसा येतो, माझ्याकडं पैसा येत नाही. मग शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं ना, मग तू पैसा खायची सुरुवात कर.
तू भक्ती फक्त पैशासाठी करतो का बरं? अजिबात नाही ना. म्हणून या अहंकारामुळं आहे ना, चांगली माणसंसुद्धा वाईट होतात. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. अहंता गुणे नीती सांडी विवेकी, आणि ती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परी अंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. म्हणजे अहंकारामुळं आहे ना, विवेकी माणसंसुद्धा म्हणजे चांगली माणसंसुद्धा नीती सोडून अनितीने वागू लागतात आणि ती पुढे सुद्धा येतात. लोक त्यांची प्रशंसा करू लागतात, परंतु त्यांचं मन मात्र खोटं बोलेल का बरं? त्यांचं मन आतल्या आत त्यांना खात असतं. त्यांची बुद्धी शास्त्रांचा विचार सोडून अनतीच्या मार्गाने जाऊ लागते. पण भगवंताच्या कॅमेऱ्यामध्ये ते आलेले असतात ना. म्हणून वाईट वागताना एक विचार करा, भगवंत आपल्याला पाहत आहेत. आणि ते पूर्ण झाल्यानंतर मनुष्य स्वतः त्याला रात्रीला झोप येत नाही. जो वाईट वागतो ना, त्याला रात्रीला झोप येत नाही. म्हणून आयुष्यात चांगली कर्म करा, भगवंताच्या आवडीचं व्हा. भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.